नमस्कार मित्रांनो, मी या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. उद्या मंगळवार आहे. उद्या बजेट असणार आहे. तर निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी टेबलवरती इकॉनॉमिक्स सर्वे सादर केला आहे. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे. उद्या देशाला हादरवून टाकणारे सर्वे स्टॉकला हादरवून टाकणार आहे. सर्वेमध्ये ज्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ते प्रत्येक रिटेलर इन्व्हेस्टर विचार करण्यासारख्या आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, उद्याला बजेटसाठीचा जो स्पेशल ट्रेड प्लॅन देखील तयार केला आहे. कुठल्या ऑप्शनमध्ये उद्या कुठल्या ट्रेडमध्ये मोठा धमाका होणार आहे हे मिडकॅपमध्ये आज नव्याने रॅली तयार झालेली आहे. मिडकॅप हे 5 पटीने वाढला आहे. मिडकॅप इंडेक्समध्ये जी रॅली आली ती का आली, मिडकॅप इंडेक्समध्ये प्राइसिंग करण्यात आल्या, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करायची आहे. उद्याचं ट्रेडिंग सेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. 2024मधला सर्वात मोठा ट्रेडिंगचा दिवस आहे. हा उद्याचा ट्रेडिंग सेशनला असणार आहे. उद्याचा ट्रेडिंग सेशन खूप महत्त्वाचा असणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. अजूनही एक नवीन न्यूज आहे, पूर्ण मार्केटला हादरवून टाकणारी आहे. त्यामुळे या बजेटमध्ये पॉसिबल असे काही स्टॉक आहे ज्या स्टॉकमध्ये छप्पर फाड के पैसा मिळणार आहे. ऑलरेडी या स्टॉकमध्ये छप्पर फाड के पैसा मिळालेला आहे. तरी पण उद्याला या स्टॉकमध्ये आणखी तेजी दिसून येणार आहे. अजून पण बजेट नंतर ह्या स्टॉकमध्ये जबरदस्त मुवमेंट होऊ शकतो. ते कुठले स्टॉक आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. कारण तुमच्यापैकी बरेच जण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेले नाही. मित्रांनो, मी पहिले इकॉनॉमिक्स सर्वेमध्ये ज्या काही गोष्टी आल्या आहेत आपल्याला इंडियन मार्केटमध्ये, आता मार्केटमध्ये रिटेलरची संख्या वाढलेली आहे आणि इन्व्हेस्टरची सुद्धा वाढलेली आहे, जास्त प्रमाणात वाढलेली आहे. एका बाजूला रिझर्व्ह बँकची जनरल शक्तिकांत दास आणि चेअरपर्सन सेबी, बँकेमधला पैसा कुठे जातो आहे, तर तो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जात आहे. तर हे दोघांचेही मत निगेटिव्ह आहे. यामध्ये हे जोडी तुलना भांडवल वाढला, त्यामुळे भांडवल वाढलेलं आहे, म्हणजेच कॅपिटल वाढलं मार्केटमध्ये. GDPची हे चिंताजनक आहे. आज ते कुठलं तर बघा मित्रांनो, आपल्याला मिडकॅप निफ्टी, मिडकॅप इंडेक्स, स्मॉल कॅप इंडेक्स, जनरल 10 पॉझिटिव्ह आपल्याला दिसून आलेला आहे. फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट दिसून आलेली आहे. HDFCमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह मुवमेंट दिसून आलेली आहे. आपल्याला उद्याला जर प्लॅन करायचा असेल तर आपल्याला निफ्टीमध्ये निफ्टीच्या लेवल आपण जाणून घेतल्या पाहिजे. आधी आपण निफ्टीची लेवल जाणून घेऊया. तर तुम्ही लेवल जाणण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला लेवल सांगते, काळजीपूर्वक वाचा आणि नोट डाऊन करा. मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. कुठलेही पैसे लागत नाही किंवा कुठलेही व्याजदर लागत नाही. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा.
तुमची लाईक आणि कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. चला तर निफ्टी इंडेक्समध्ये खूप दिवसानंतर सरेंडर केला आहे. फायनली निफ्टी इंडेक्स जर मूविंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झाला, खूप दिवसानंतर मूविंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्याचा ट्रेड प्लॅन बजेट मार्गदर्शनावरून होणार आहे. उद्या बजेटच्या वेळेस निर्मला सीतारामन यांचं जेव्हा स्पीच चालू झालं तर बघा आपण काय करायचं आहे, आपण वन डेवरती बघितलेलं आहे. हे बघा तुम्हाला मी दाखवते. आपण निफ्टी बघितलं आहे. निफ्टी निफ्टीचा दिसत नाही, सॉरी. आधी आपण बँक निफ्टी बघूया. चला तर बँक निफ्टी बघूया आपण. बँक निफ्टी हे एवढा इम्पॉर्टंट आहे. उद्याला आपल्याला खरा प्लॅन असेल तर आपल्याला बँक निफ्टी इंडेक्समध्येच करायचं आहे. 5 जुलै ते 22 जुलै दरम्यान दररोज बँक निफ्टी हायर लेवल दाखवत आहे आपल्याला. बघा 52,665. एक मिनिट आपण एक मिनिट 600. ओ गॉड, सॉरी मित्रांनो, मी वायफाय बंद करून ठेवला होता त्याच्यामुळे चार्ट ओपन होत नव्हता. सॉरी. बघा आपण आधी आपण निफ्टीचं बघूया. हे बघा निफ्टीचा चार्ट बघा. आपण 24,339. 24,339. एक मिनिट. 24,339. बघा आपल्याला ही लेवल दिसणार आहे. हे बघा 24,339. 300. हे बघा इथपर्यंत. 24,339. तरी तुम्ही नोट डाऊन करा मित्रांनो. हे एकदम परफेक्ट. 23,139. सॉरी 24,339. झाला.
काय झालं रे बाबा. हे बघा 24,000 आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेजच्या. हे बघा, हा आपला आजचा लो आहे 24,339. हा आपल्याला आजचा लो आहे. मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा आपल्याला आजचा लो आहे आजचा. तर बघा, आपल्याला जर 24,235 हा जर 24,235 24,235 हा जर ब्रेक केला, 24,235 जर ब्रेक केला तर बघा आपल्याला डाऊन साईडला मोठी मुवमेंट मिळू शकते. 200 ते 250 पॉईंटची, 200 ते 250 पॉईंट एका कॅन्डलमध्ये जर आपल्याला दिसलं तर आपल्याला छान मोठी मुवमेंट, आपल्याला 2,000 पॉईंटची मुवमेंट आपल्याला मिळू शकते. सॉरी हे मी मोबाईलवरती तुम्हाला करून दाखवत आहे. तुम्ही नोट डाऊन करा मित्रांनो, मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला हे लिहून देणार. मी तुम्हाला 23,339 हा कालचा लो आहे. जर बघा 24,235 हे बघा 24,339 च्या वरती निघाला. 339च्या वरती निघाला. आता आपल्याला शोर हे 25,000 आपल्या 25,000ची सलामी देणार आहे. बघा 25,000ला जाणार म्हणजे जाणार शोर. जर आपल्याला 24,235 निघाला, 24,235 जर निघाला तर 24,235 जर निघाला, 24,235 जर निघाला तर आपल्याला 24,235 निघाला तर आपल्याला 22,000पर्यंत आपल्याला 22,000पर्यंत आपल्याला मिळू शकते. आपल्याला जर वर खाली निघाला तर 24,515 हा आपला एसेल राहील. चला तर आपण बघा, आता आपण बँक निफ्टीचं जाणून घेऊया. बघा बँक निफ्टीचा इम्पॉर्टंट राहणार आहे आपल्याला. बिलकुल बँक निफ्टी म्हणजे निफ्टीसारखंच बँक निफ्टीसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. बघा 5 जुलै ते आज आपल्याला 22 जुलै दरम्यान दररोज बँक निफ्टी आपल्याला हायर साईजलाच दिसलेले आहे. 52,665 52,665 जर ही रेंज ब्रेक केली, 52,633 ते 52,838 पर्यंत आपल्याला जाऊ शकते. बघा ही रेंज जर ब्रेक केली तर बघा आपण बघूया.
52,633. मित्रांनो, मी तुम्हाला मोबाईलवरती दाखवत आहे. सॉरी, 52,633. हं. 52,630 ते 52,838 ही जर आपल्याला लाईन ब्रेक केली, हा जर सपोर्ट ब्रेक केला तर आपल्याला 52,633 किंवा 52,838ला निघाला तर आपल्याला डायरेक्ट 5 मिनिटाची कॅन्डल जर 200 ते 250 पॉईंटची तयार झाली, त्या कॅन्डलचा लो माझ्यासाठी एसेल राहणार आहे आणि अग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन करायचा आहे. मित्रांनो बघा, आपल्याला उद्याला 2,000 पॉईंटची मुवमेंट मिळू शकते. छप्पर फाड की पैसा मिळू शकतो. तसं तुम्ही ट्रेड प्लॅन करा. आपल्याला बघा, लोअर साईडला चालू असतात तेव्हा 52,000 ही लेवल सीतारामन मॅडमच्या जर स्पीच चालू असेल आणि 52,000 जर ही लेवल जर क्रॉस केली, दाखवते मी तुम्हाला असं. हे बघा, 52,000 52,000 52,000 ही जर लेवल क्रॉस केली तर आपल्याला बघा 47,000पर्यंत आपल्याला जाऊ शकतो. 47,000 बघा, 2,000 पॉईंटची मुवमेंट आपल्याला कॅप्चर करू शकतो आपण. हे मोबाईलवरती असल्यामुळे दिसत नाही आहे, सॉरी मित्रांनो. तुम्ही 47 नोट डाऊन करून ठेवा. बघा, 52,000 जर लोअर साईडला ब्रेक केला, मॅडमचं स्पीच चालू आहे आणि लोअर साईडला जर 52,000 जर क्रॉस केला तर आपल्याला 47,000 मिळणार म्हणजे मिळणार. बघा, 4 जुलैला 50,000वरून एकदम 46,000ला आला होता. बघा, उद्याची कंडिशन बघा, 24 जुलैला कसं 50,000वरून एकदम डायरेक्ट 46,000वर आला होता. तसंच आपल्याला उद्याला काही निगेटिव्ह असलं तर निगेटिव्ह क्रॅश होणार, पॉझिटिव्ह असलं तर पॉझिटिव्ह होणार. पण आपल्याला चांगला मुवमेंट उद्या मिळणार म्हणजे मिळणार. बघा, आपल्याला 2,000 पॉईंटचा. आणि मित्रांनो, आपल्याला जर ट्रेड प्लॅन करायचा असेल तर आपल्याला सेटअप व्यवस्थित लावावं लागेल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेड प्लॅन करावा लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.